हाय फ्रेंड्स, इंटिग्रेशन चॅप्टर चालू आहे आपला. त्यामध्ये आपण एक्सरसाइज 3.1 स्टार्ट केलेली आहे आणि एक्सरसाइज 3.1 मध्ये आपले क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1 अँड 2 आपण कंप्लीट केलेलं आहे, जे की एक्सरसाइज बेसिक फॉर्म्युला ऑफ इंटिग्रेशन याच्यावर डिपेंड आहे. आता आपण एक्सरसाइज 3.1 मधला क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करतोय. ओके, आता ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये जे एक्सरसाइज 3.1च्या थर्ड क्वेश्चनमध्ये यामध्ये अगोदरचे एक्झाम्पल डायरेक्ट आपण इंटिग्रेशन अल्जेब्रिक फंक्शन किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डायरेक्ट इंटिग्रेट जे फॉर्म्युले आहे त्या फॉर्म्युलेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होतो. ओके, आता या टाईपचे एक्झाम्पल म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मधून तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. हा क्वेश्चन नंबर 3 थोडेसे डिफरंट आहे. क्वेश्चन नंबर 3 हा थोडासा डिफरंट आहे. म्हणजे तुम्हाला आता नंतर ज्यावेळेस तुम्ही मिक्स एक्झाम्पल सॉल्व्ह करता त्यावेळेस तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की मी इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह कोणत्या टाईपना सॉल्व्ह करू शकते. ओके, मी क्वेश्चन नंबर 3 लिहितो. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय काय वेगळं आहे की समजा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतं. तर या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये जी जी टर्म असती तीच न्यूमरेटरमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आणि मग नंतर इंटिग्रेशन घ्यायचं. अंडरस्टूड? ओके, ज्यावेळेस मिक्स एक्झाम्पल येतात त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिस केली तरच आयडेंटिफाय करता येईल की हा एक्झाम्पल मी कसा अप्रोच करू त्या एक्झाम्पलला किंवा कसं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. हे कधी येईल? ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करतात त्यावेळेस. अंडरस्टूड? ओके, पहिले जे एक्झाम्पल्स होते ते स्ट्रेट फॉरवर्ड होते, आपल्या डायरेक्ट फॉर्म्युल्यावर बेस्ड होते. पण यामध्ये आपल्याला आता हे जे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, आपल्याला डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आणि कट होईल ऑटोमॅटिक आणि आपण काहीतरी कट होईल आणि काहीतरी फॉर्म्युला बनेल आणि नंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. चलो तो फिर आपण क्वेश्चन स्टार्ट करूया. ओके, सी वन बाय वन क्वेश्चन अप्रोच करूया. एक्झाम्पल खूप इझी आहे. फक्त आपल्याला ज्यावेळेस इम्पॉर्टंट आपल्याला ज्यावेळेस आपण ब्रॅकेट ओपन करतो दॅन न्यूमरेटर चेंज करतो दॅन किंवा एक रूट एक्सला 1/2 मध्ये लिहितो या फॉर्म किंवा न्यूमरेटरला डिनॉमिनेटरमध्ये टर्म आपण कॅरी फॉरवर्ड करतो. ज्यावेळेस साईन चेंज होतात किंवा ब्रॅकेट ओपन करतो जेव्हा साईन चेंज होतात त्यावेळेस आपण लक्ष द्यायचं किंवा त्यावेळेस थोडी केअरफुल राहायचं. अंडरस्टूड? चलो फर्स्ट एक्झाम्पल लिहितो. फर्स्ट एक्झाम्पल वन बाय वन एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल that is integrate the following function. First example, that is x upon x plus 2 dx. फर्स्ट एक्झाम्पल आहे. थोडंसं बी केअरफुल, थोडंसं एक्झाम्पल समजून घ्या देन नेक्स्ट एक्झाम्पल आपण थोडंसं स्पीड वाढूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन दॅट इज आय इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स प्लस 2. तर मी काय म्हटलं, आपलं बेसिक काय आहे या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपला जे डिनॉमिनेटरमध्ये आहे एक्स प्लस 2 तेच न्यूमरेटरमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. तर आपण आता हे कसं चेंज करू शकतो, प्लस मायनस करू शकतो, बरोबर ना. इथे फॉर एक्झाम्पल एक्स प्लस 2 आहे तर वर प्लस 2 करू शकतो आणि मायनस 2 करू शकते, बरोबर ना. काही फरक पडणार नाही त्यामध्ये. जर समजा आता याचे चेंजेस कसे करायचे, एक तर आपल्याला फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असेल किंवा डिव्हिजनमध्ये असेल तर त्यावर चेंजेस कसे करायचे. आता मी प्लसचं सांगतो, समजा प्लस किंवा मायनसचं सांगतो. फॉर एक्झाम्पल जर इथे तुम्हाला एक्स प्लस 2 हे सांगितलं एक्झाम्पलमध्ये आणि वर एक्स आहे तर तुम्हाला इथे प्लस 2 पाहिजे, मग इथे प्लस 2 करा आणि मायनस 2 करा. कारण प्लस 2 मायनस 2 हा 1च बनतो, त्यात डिफरन्स काही होणार नाही आणि याला ब्रॅकेट टाकून आपण फंक्शन सॉल्व्ह करू शकता. हे प्लस वन मायनसला झालं. सपोज आता जर फॉर एक्झाम्पल तुमचे फंक्शन 2x असलं आणि ते वर एक्स असेल, हां, तर या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला काय लागतं, 2x लागतो. तर आपण त्यावेळेस काय करताय, आपल्याला इथे 2x पाहिजे पण हा 2 आपण ऍड केला म्हणजे त्याला तो आपला कट पण झाला पाहिजे. त्यामुळे 1/2 आपण मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं. याला 1/2 डिवाइड केलं आणि याला 2 ना मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 हा कॅन्सल होतो, बरोबर आहे. त्यामुळे इथे 2 ऍड आपण मल्टिप्लाय केला आणि इथे तसंच 1/2 ऍड केलं. ओके, तर इथे 1/2 झाला. आता इथे प्लस 2 आहे, इथे प्लस 2 टाका आणि मायनस 2 टाका. डिफरन्स झाला का त्यामध्ये काहीच नाही, कारण की आपण ऍक्च्युअल याचा सोल्युशन काढलं तर हे 1/2 याला कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल, 1 प्लस 2 मायनस 2 हे कॅन्सल होईल. पण आपल्याला एक्झाम्पल मॉडिफाय सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला ही अरेंजमेंट करावी लागेल. अंडरस्टूड? मग हे तुम्ही 1/2 कम्प्लीट बाजूला घ्यायचा, दॅन 2x प्लस 2 हा एक ब्रॅकेट बनेल, हा डिनॉमिनेटर ब्रॅकेट. नंतर आपण बाकीचे एक्झाम्पल असं सॉल्व्ह करायचे. अंडरस्टूड? ह्या अप्रोचने आपल्याला सगळे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. चलो स्टार्ट करूया. आता क्वेश्चन काय आहे, आय इज इक्वल टू इंटिग्रेट द फॉलोइंग एक्स अपॉन एक्स प्लस 2 dx. तर काय इंटिग्रेट आपल्याला काय एक्स प्लस 2 पाहिजे डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे एक्स अपॉन याला काय करायचं एक्स प्लस 2 वर पाहिजे
आपण ऍड केला म्हणजे त्याला सबट्रॅक्ट पण करायला लागेल. दॅट इज एक्स प्लस 2dx. ओके, देन आता एक्स प्लस टू हे माझं काय कॉमन घेत, दॅट इज एक्स प्लस 2 अपॉन एक्स प्लस 2 मायनस 2. हे डिनॉमिनेटर आहे दोन्ही टर्मला, ह्या टर्मला आणि ह्या -2 ला डिवाइड करतो. दॅट इज इंटिग्रेट 2 अपॉन एक्स प्लस 2dx. ओके, देन याला पण dx राहील. एक्स प्लस 2 अपॉन एक्स प्लस 2 म्हणजे आपला एक्स प्लस 2 कॅन्सल झाला. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1dx मायनस 2 बाहेर घेतला. दॅट इज 1 अपॉन एक्स प्लस 2 dx. इंटिग्रेशन आता आपण एक्झाम्पल आपण आता फायनल इंटिग्रेशन घेतो. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1dx दॅट इज x मायनस 2 इंटू 1 अपॉन एक्स प्लस 2चं इंटिग्रेशन काय ना, सी 1 अपॉन एक्स प्लसचं इंटिग्रेशन काय येतं, दॅट इज लॉग एक्स आहे. ओके, therefore 1 अपॉन एक्स प्लस 2 आहे ना, एक्स प्लस 2 किंवा जे कॉन्स्टंट नंबर असेल तो इज इक्वल टू लॉग एक्स प्लस 2. जो नंबर आहे तो एक्स प्लस 2 तो सोबत. पण ज्यावेळेस ह्या एक्सला काही कोइफिशियंट असेल 4 2 काय असेल तो इंटिग्रेशनच्या टायमाला जसं आपण कंपोजिट फंक्शन डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय करत होतो तसं इथे कंपोजिट फंक्शन डिवाइड होईल. आता इथे एक्सला कोइफिशियंट काय 1 आहे, तर 1 ने डिवाइड केलं तरी काय फरक पडणार नाही. जर समजा इथे जर 1 अपॉन 2x प्लस 5 असेल, ओके 2x, तर याचं इंटिग्रेशन काय येणार, दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ 2x प्लस 5 अपॉन इथे 2x प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, जो डेरिव्हेटिव्ह तो डिवाइड करायचा. याचा 2x प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, दॅट इज 2x प्लस 5 चा 2x प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह येतो, दॅट इज 2. ओके, कारण 5 चा काही कॉन्स्टंट नंबर असल्यामुळं तर डेरिव्हेटिव्ह 0 येतो, फक्त राहिला 2. त्यामुळे जो 2 असतो तो खाली डिवाइड करायचा आपल्याला. तसं आपण कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करतो तर इथे डिवाइड करायचं. अंडरस्टूड. त्यामुळं 1 अपॉन लॉग एक्सचं इंटिग्रेशन घेऊन आपण हे एक्झाम्पल म्हणजे हे आपण सॉल्व्ह करू शकतो. 1 अपॉन 1 प्लस एक्स 1 अपॉन एक्स प्लस 2चं काय ना, दॅट इज -2 लॉग एक्स प्लस 2 लॉग एक्स प्लस 2 प्लस सी. हे माझं फायनल आन्सर. ओके, चलो फर्स्ट एग्जांपल क्लियर है. चलो लेट्स मूव टू द सेकंड एग्जांपल. Second example, that integrate is equal to 4x plus 3 upon 2x plus 1 dx. आपला काय अप्रोच आहे, जर आपल्याला जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते आपल्याला न्यूमरेटर मध्ये आणण्याचा प्रयत्न करता आणि मग एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. त्याच अप्रोचने आपण एक्झाम्पल बघूया. सी, आता इथे बघा माझं इथे 2x प्लस 1 आणायचं मला आणि इथे 4x आहे. ओके, तर मला ह्या 2 ला एक तर बाहेर घ्यावं लागेल. 2 ला 2 कॉमन घेऊ शकतो मी, कारण 4x ला 4x प्लस 3 आहे. यातला मी 2 डिवाइड बाहेर घेतला म्हणजे काय केलं, 2 ने डिवाइड केलं, कारण मला इथे 2 पाहिजे. दॅट इज 1/2 ने मी डिवाइड करतो आणि 2 कॉमन घेतो. 2 कॉमन घेतल्यानंतर समजा इथे काय राहील मग माझं इज इक्वल टू 2 कॉमन घेतल्यानंतर 2 इंटू 2x प्लस 3 ना डिवाइड होतो का तो नंबर नाही, मग 3/2 राहील. 2 ना डिवाइड केलं म्हणजे 2 कॉमन घेतल्यानंतर हे आतमधल्या टर्मला आपल्याला तो डिवाइड करावा लागतो. ओके, ब्रॅकेट ओपन केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक ही टर्म भेटणार. कसं बघा, सी 2 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 4x प्लस एल मल्टिप्लाय करायचं 3 इंटू दॅट इज 2 इंटू 3 डिवायडेड बाय 2. 2 2 कॅन्सल होतं, दॅट इज 4x प्लस 3. क्लिअर आहे. यात मी 2 कॉमन घेतला. ओके, यात मी 2 कॉमन घेतला फर्स्ट टर्म मधून, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट कॉमन घेतल्यानंतर काय राहील माझं 2x प्लस 3/2 अपॉन 2x प्लस 1 dx. चलो आता बघा, सी नेक्स्ट टर्म काय आपली प्लस 1 पाहिजे. मग आपण वर काय करू शकतो, दॅट इज हा 2 कंप्लीट टर्मला मल्टिप्लाय होतो. आता प्लस 1 मायनस 1 करायला, कारण इथे प्लस 1 आहे. therefore नेक्स्ट टर्म काय बनेल, दॅट इज 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 1 आणि प्लस
प्लस 3/2 -1 +1 -1 कॅन्सल होते, त्यामुळे मी इथे प्लस आणण्यासाठी मी इथे +1 केला आणि डिनॉमिनेटरमध्ये 2x + 1 dx. नेक्स्ट टर्ममध्ये 2 इंटू हा 2 कम्प्लीट टर्मला मल्टिप्लाय होतो, त्यामुळे दॅट इज 2x + 1 अपॉन 2x + 1 डिनॉमिनेटर दोन्ही टर्मला डिवाइड करा, दॅट इज 2x + 1 प्लस इंटिग्रेशन ऑफ दॅट इज इंटिग्रेशन ऑफ इथे dx लिहा प्लस then 3/2 -1 2 1 2 that is 1/2 बनेल 3 1 3 2 1 2 3 -2 1 1/2 therefore 1/2 upon ही denominator term 2x + 1 dx. ओके then see आता 2 जो आहे हा दोन्ही पण टर्मला मल्टिप्लाय करून टाका, म्हणजे आपला दॅट इज हे काय बनेल 2x प्लस हे कॅन्सल होईल, इथं राहील फक्त इंटिग्रेशन ऑफ 2 dx प्लस हा 2 याला पण मल्टिप्लाय होईल, दॅट इज इक्वल टू 2 इंटू 1/2a अपॉन 2x + 1 dx. 2 2 कॅन्सल झाला. ओके दॅन फायनल आपलं काय बनेल, दॅट इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx दॅन प्लस कॅन्सल झाल्यामुळे दॅट इज इंटिग्रेशन 1 अपॉन 2x + 1 dx. ओके आता इंटिग्रेशन घ्या, फायनल इंटिग्रेशन घेऊया, दॅट इज 2 इंटू 1 dx म्हणजेच इंटू एक्स 1चं इंटिग्रेशन 1 x येतं, दॅट 4 प्लस इंटिग्रेशन ऑफ आता मी एक्सप्लेन केलं होतं ज्यावेळेस लॉगचं इंटिग्रेशन आपण घेतो 1 एक्सचं इंटिग्रेशन काय आहे लॉग एक्स आहे, पण 1 जर कंपोजिट फंक्शन असेल तर त्याला जो नंबर असतो एक्सला कोइफिशियंट तो नंबर आपण डिवाइड करतो. याचं इंटिग्रेशन काय होईल 1/2x + 1 दॅट इज log 2x + 1 डिवायडेड बाय 2 जो x चा कोइफिशियंट आहे तो आपण इथे डिवाइड करतो प्लस c. Therefore final answer is equal to I is equal to 2x plus log 2x + 1 डिवाइडेड बाय 2 प्लस c. ये मेरा फाइनल आंसर बन गया. ठीक है, चलो कॉपी करके लो, बहुत ही आसान है. चलो थर्ड एग्जाम्पल. I is equal to integration of 5x + 2 upon 3x - 4 dx. जो न्यूमरेटर आहे त्याला जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरच्या फॉर्ममध्ये जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. आता यातला कसा अप्रोच करणार बघा, सी कसं बघणार. इथे आपल्याला 3x पाहिजे, इथे 5x दिलेला आहे. ओके फर्स्ट आपण काय करूया 5 जो आहे नंबर तो आपण बाहेर घेऊया, कॉमन घेऊया. ओके मग इथे x राहतो, मग x ला आपण 3 ना मल्टिप्लाय करूया, मग आपल्या इथं 3x बनेल. हा आपला अप्रोच राहील. सी कसं बघा, इथे माझं 5x + 2 आहे, तर मला या 5 ला असं स्प्लिट करता येणार नाही, म्हणजे 3x + 2 वगैरे 3x + 2x असं स्प्लिट करू नका. इथे मला 3x पाहिजे ना, तर मी 5 ला कॉमन घेतल्यानंतर आम्हाला 5 राहतो, इथे राहील x + 2 राहील. ओके 5 कॉमन घेतल्यानंतर इथे काय राहील 5 कॉमन घेतल्यानंतर इथे x राहील आणि इथे 2/5 राहील. ओके आणि मला इथे 3 पाहिजे, मग काय करायचं परत 3 ना मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय करायचं असेल जर आपण कॉमन घेतल्यानंतर आपल्याला काही कॅन्सल किंवा दुसरीकडे मल्टिप्लाय करायची गरज राहत नाही. पण ज्यावेळेस मी आता आतमध्ये एखादी टर्म मल्टिप्लाय करतो, ओके मी आता याला कम्प्लीट याला मल्टिप्लाय करणार आहे, 3 पाहिजे मला इथे, मग ती कॅन्सल पण व्हायला पाहिजे, म्हणजे मी इथे 3 ना डिवाइड करावं लागेल आणि ही कम्प्लीट टर्म याला 3 ना मल्टिप्लाय करावं लागेल इंटू 3 ना. ओके हे काय बनेल 5/3 इंटू 3x प्लस 6/5 असा अप्रोच आपल्याला करावं लागेल. मग आता हे 3x आलं, मग इथे काय डिनॉमिनेटर 3x -4 आहे, मग इथे परत -4 + 4
+4 -4 असं ॲडजस्टमेंट आपल्याला करून डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये आणायचं. चल बघा कसं करतो. सी फर्स्ट इज इंटिग्रेशन. पहिलं तर आपण 5 कॉमन काढूया. दॅट इज 5 कॉमन काढल्यानंतर माझं काय न्यूमरेटरमधून 5 कॉमन काढूया. दॅट इज इथे राहील माझा x प्लस 5 कॉमन काढल्यानंतर 2 डिवायडेड बाय 5 अपॉन 3x - 4 dx. चलो 5 डिवायडेड बाय, आता मला इथे पाहिजे 3x - 4 ना, म्हणजे ह्या जे 3 माझे, मग याला मी 3 ने मल्टिप्लाय करणार, तसंच मग 3 ने डिवाइड पण करावं लागेल, तर कट झाला पाहिजे ना. त्याफोर हे बनेल 5/3 इंटिग्रेशन ऑफ 3x. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर याला पण 3 ने मल्टिप्लाय, 3 × 2 अपॉन 5 अपॉन 3x - 4 dx. चलो नेक्स्ट. मग आता हे काय बनेल माझं 5/3 इंटिग्रेशन ऑफ 3x - 6/5 अपॉन 3x - 4 dx आहे. आता 5/3 आहे. ओके, आता इथे 3x - 4 आहे, इथे -4 + 4 करून टाका. therefore 5/3 दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 3x - 4 आणि -6/5 + 4 अपॉन 3x - 4 dx. ओके, चलो आता याचं थोडं सिम्प्लिफिकेशन करा. कसं करणार सिम्प्लिफिकेशन? सी तुमचं काय -6/5 -6/5 मायनस साइन तो बाजूला ठेवूया. ओके, आपलं समजा फॉर एक्झाम्पल 6/5 + 4 इज इक्वल टू 6 5 40, 5 4 20, 20 + 6 26/5 ठेवूया. ही मायनस साइन आपण ब्रॅकेटच्या बाहेरच ठेवूया. हे तुम्हाला काय लिहिता येईल 26/5 ही वाली कंप्लीट टर्म. आता दोन टर्म मध्ये 3x - 4 आणि 3x - 4. आता त्याला ह्या टर्मला थोडंसं सिम्प्लिफाय करून नंतर आपण डिव्हिजन जो डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहे ती डिवाइड करून टाकूया. इज इक्वल टू 5/3 दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 3x - 4 अपॉन 3x - 4 dx आणि मायनस याला काय लिहितो 26/5 -26/5 दॅट इज इंटिग्रेशन ऑफ -26/5 अपॉन 3x - 4 dx. ओके, चलो ही वाली टर्म आता ही कंप्लीट 5/3 ह्या दोन्ही पण टर्मला मल्टिप्लाइड मध्ये आहे. ओके, 5/3 त्यामुळे मी स्क्वेअर ब्रॅकेट दिलं. 5/3 इंटू ब्रॅकेट ऑफ हे कॅन्सल होईल 3x इथे राहील दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 dx मायनस आता याचं बनेल 26/5 आपण डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ आणि इंटिग्रेशन ऑफ 1/3x - 4 dx राहील. येस, ओके. आता इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन ऑफ 5/3 हे आपल्याला कंप्लीट इंटिग्रेशनला मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके, आपण काय करूया, हे 5/3 याला दोन्ही पण टर्मला आपण डिवाइड करून टाकू. चलो इज इक्वल टू 5/3 इंटिग्रेशन ऑफ 1 dx मायनस 26/5 इंटू 5/3 दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3x - 4 dx. 5 कट होईल इथे 5/3 1चे इंटिग्रेशन दॅट इज x मायनस 26/3 दॅट इज इंटिग्रेशन ऑफ आता सांगितलं की ज्यावेळेस 1 अपॉन एक्सचा इंटिग्रेशन काय तर लॉग एक्स आहे. लॉग एक्स मध्ये एखादं कंपाउंडिंग फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्याला डिवाइड करायचं. दॅट इज 1 अपॉन दॅट इज इंटिग्रेशन काय येईल दॅट इज लॉग ऑफ 3x - 4 डिवायडेड बाय याचं एक्सला मल्टिप्लाय कोएफिशिएंट काय आहे 3 दॅट इज 3. ओके, आणि प्लस सी कॅन्सल होईल का? नाही. 3 याला मल्टिप्लाय करून द्या. Therefore that is 5/3 x minus 26/9 log 3x minus 4 plus c. That is my final answer. Okay, sure.
इथे थोडी साईनची गडबड झाली, लक्षात ठेवा. इथे बघा, इथं 3 मल्टिप्लाय केलं, इथं मल्टिप्लिकेशन झाली, इथं प्लस आहे, बरोबर आहे ना, आणि इथे वर प्लसच राहील. ओके, प्लसच राहील, ही वाली प्लस 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 आणि फायनान्समध्ये प्लस. इथे थोडंसं करेक्शन करून घ्या, सॉरी, इथे घेताना थोडंसं करेक्शन प्लस साईन घ्या. चलो नेक्स्ट एग्जाम्पल, फोर्थ एग्जाम्पल. Fourth example, that is I is equal to integration of x minus 2 upon root x plus 5 dx. आता क्वेश्चन नंबर 4 पासून सेम आपण अप्रोच तोच करायचा. इथे काय फक्त डिनॉमिनेटर मधलं ज्या अगोदरचे एक्झाम्पल येते त्यामध्ये तुम्हाला रूट नव्हता, जे डिनॉमिनेटरची टर्म आहे यात रूट नव्हता, पण आता या नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आता याच्यामध्ये रूट आहे, तर प्रोसेस आपली तीच राहणार. ओके, जे डिनॉमिनेटरमध्ये आहे ते न्यूमरेटरमध्ये आणायचा, पण इथे आपण रूट आहे तर वर रूट आणायची गरज नाही, पण फक्त ज्यावेळेस जी आपली अल्जेब्रिक टर्म आहे x+5 ती वर x+5 आणायचा प्रयत्न करायचा. रूट नाही आणला तरी चालेल. अंडरस्टूड? चलो लक्षात घ्या, ज्या वेळेस डिनॉमिनेटरमध्ये रूटमध्ये टर्म येते तर त्यावेळेस जी टर्म आहे ती रूटमधली टर्म तीच फक्त वर आणण्याचा. रूट वर आला नाही तरी चालेल न्यूमरेटरमध्ये, फक्त जी आतमधली टर्म आहे ती वर आणण्याचा प्रयत्न करायचा. अप्रोच आपला सेम आहे. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ, यात काय माझा x-2 आहे, इथे x+5 आहे, तर काय करणार x+5 -2 x-5 प्लस 5 - 5 अपॉन रूट ऑफ x+5 dx. ओके, then integration of x+5 upon root of x+5 then dx आणि -2 -5 that is -7 integration of -7 upon that is -7 upon root of x+5. चलो नेक्स्ट. आता इंटिग्रेशन घ्यायचं, बरोबर आहे ना. आता या थोडंसं सिम्प्लिफिकेशन मी सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस रूटमध्ये टर्म असेल आणि वर विदाउट रूट असेल तर त्यावेळेस कसं करायचं. समजा फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ x रूट x आहे, इथे इंटिग्रेशन ऑफ x रूट x आहे. इथे काय आहे x रूट x आहे, ठीक आहे. आपण काय करतो, याला सिम्प्लिफाय करू, दॅट इज x अपॉन रूट एक्सला कसं लिहिणार, दॅट इज रूट एक्स दॅट इज इक्वल टू x⁻1/2 लिहिणार. दॅटफॉर इंटिग्रेशन ऑफ, जर x इथे x⁻1/2 आहे, वर गेल्यानंतर दॅट इज मल्टिप्लाइड बाय x⁻2 बनेल. हा 1 आहे. ओके, दोन्ही पण बेस सेम आहे, तर इंडायसेस आपण ऍड करू शकतो. दॅट इज x⁻1 -1/2 येणार, बरोबर आहे ना. ऍड करतो पण ही मायनस मध्ये साइन आहे, दॅटफॉर 1 ही मायनस मध्ये बनेल, इज इक्वल टू बघा दॅट इज इंटिग्रेशन ऑफ x⁻1 -1/2 काय बनतो माझा, दॅट इज 2 1 2 -1 1 1/2 बनेल, x⁻1/2. ओके, तर आता इंटिग्रेशन ऑफ x⁻1/2 कसं घेणार, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ x⁻1/2 कसं घेतो, दॅट इज x⁻n च्या फॉर्म मध्ये. दॅट इज काय x⁻n+1 अपॉन n+1. x⁻1+2 म्हणजे काय, दॅट इज इंटिग्रेशन, याचं इंटिग्रेशन करायचं म्हणजे x⁻1/2 +1 अपॉन 1/2 +1. दॅट इज x⁻1/2 +1 1/2 +1 म्हणजे 2 1 2 +1 3/2, दॅट इज 3/2 3/2 डिवायडेड बाय 3/2. वर 2 मल्टिप्लाय करा, दॅट इज इक्वल टू 2/3 इंटू x⁻3/2. कळलं. कंप्लीट टर्म x अपॉन रूट x असेल तर 2/3 रेस्ट इंटू x⁻3/2. हे इंटिग्रेशन घेताना लक्षात घ्या, हे +5 असलं तर डज नॉट मॅटर. या प्रकारे आपल्याला ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे मी x बाय रूट x सांगितलं.
पण एक्स प्लस फाय असू द्या, कोणती पण टर्म असू द्या, प्लस म्हणजे एक्स प्लस फाय असू द्या, एक्स प्लस फाय असू द्या, दोन्ही पण टर्म सेम असेल तर आपल्याला या प्रकारे एक्झाम्पलला अप्रोच करायचं. तर ह्याच फंड्यानं मी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. चलो मग कसं बनेल, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस फाईव्ह कम्प्लीट ब्रॅकेटमध्ये टाकतो म्हणजे समजायला सोपं जाईल. दॅट इज याला काय बनेल, दॅट इज एक्स प्लस फाईव्ह रेस टू 1/2 बनेल. ओके. 1/√2 ला पण तसंच 1/√2. आता जर आपण एखादं 1/√2 आहे, वर टर्म एक्स नाहीये, जर समजा 1/√x असेल, 1/√x असेल, याला आपण स्टँडर्ड फॉर्म्युला बनवूया. कारण की 1/√x प्लस 5 असू द्या, 1/√x+6 असू द्या, हे टर्म्स तुम्हाला नेहमी आता एक्झाम्पल मध्ये येणार. त्यावेळेस आपण ही प्रोसेस रेग्युलर वापरणार का, म्हणजे लेंथी प्रोसेस वापरणार ना, नाही. तर एक 1/√x ला काहीतरी स्टँडर्ड फॉर्म्युला बनवूया. आपल्याला डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला हा फॉर्म्युला घेता येतं. कसं आहे ना, सी डेरिव्हेटिव्ह ऑफ, बघा पहिले आपण डायरेक्ट एक्झाम्पल आपण आणतो, आन्सर कसं आलं ते पण एक्सप्लेन करतो. सी √x डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज √x इज इक्वल टू 1 काय येतं, दॅट इज 1/2√x येतं. हे डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, इंटिग्रेशन. म्हणजे इंटिग्रेशन याचं असतं, याचं घेतलं तर आपल्याला हे आन्सर यायला पाहिजे. उलटा असतं ना. दॅरफॉर काय करायचं, इंटिग्रेशन ऑफ 1 दॅट इज 1/2√x असेल तर त्याचं रिव्हर्स येणार, हे 2 वर मल्टिप्लाय होणार आणि हे 2√x बनेल. म्हणजेच 1/√x इंटिग्रेशन इज इक्वल टू 2√x येणार. नीट लक्षात घ्या, 1/√x इंटिग्रेशन काय येणार, 2√x येणार. कारण की बघा √x डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज 1/2√x आहे. तर आपण डेरिव्हेटिव्हला वापस केलं तरी इंटिग्रेशन बनतं आपलं. म्हणजे याचं इंटिग्रेशन इज इक्वल टू हे यायला पाहिजे, हा 2 डिवाइड मध्ये तर वर मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे 1/2√x इज इक्वल टू 1/√x इज इक्वल टू 2√x येणार. आता ते कसं येतं, चला आपण हे एक्झाम्पल ना म्हणजे यांना आपण दाखवूया कसं होतं. सी इंटिग्रेशन ऑफ 1/√x आहे, म्हणजे 1/√x ला कसं लिहिणार, सी x⁻1/2 मध्ये लिहा, बरोबर. दॅरफोर x⁻1/2 म्हणजे हा डिनॉमिनेटर मध्ये वर घेतल्यानंतर आपण तो x⁻1/2 लिहिल. ओके. तर हा काय बनला, x⁻n+1/n+1 आपण इंटिग्रेशन घेऊ शकतोय x⁻n च्यामध्ये. ओके. हे कसं बनणार, दॅट इज इंटिग्रेशन घ्यायचं. आता याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय बनेल, x⁻1/2 + 1/-1/2 + 1. ओके. हे काय बनणार, -1/2 + 1 म्हणजेच किती, सी -1/2 + 1, 2 1 2 आणि -1 1/2 बनेल, बरोबर आहे ना. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणजे वरची टर्म काय बनेल, दॅट इज x⁻1/2 बनेल, बरोबर आहे का. x⁻1/2 येत बनेल, डिनॉमिनेटरला पण 1/2 बनेल. हा 2 वर गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. तर देअरफॉर फायनल आन्सर काय बनेल, दॅट इज x⁻1/2 म्हणजे काय, √x बनेल. आणि हा 2 वर मल्टिप्लाय केल्यानंतर इथे x बनेल. हा 2 वर मल्टिप्लाय केल्यानंतर 2√x बनेल. कळलं. यामुळेच आपल्याला ज्या वेळेस आपल्याला इंटिग्रेशन ऑफ 1/√x येईल त्याला डायरेक्ट आन्सर लिहा, दॅट इज 2√x. हे 2√x. आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय, √1 बघा सी हे कळलं. तर आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय, इंटिग्रेशन ऑफ 1 हे सगळ्यांत मी बाजूला ठेवतो. इंटिग्रेशन ऑफ √x+5. ओके. तर आता याचं इंटिग्रेशन 1/√x इंटिग्रेशन काय आपल्याला 2√x आहे. दॅरफोर मग मी कसं लिहिणार, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ काय म्हणतो मी 2 इज इक्वल टू कसं डायरेक्ट लिहायचं असेल तर कसं लिहिणार, दॅट इज 2 × √x आहे ना, x मध्ये काय आहे माझं x+5, दॅट इज x+5. कळलं. ओके. आता यापुढचं आणखी एखादी स्टेप, जर समजा इंटिग्रेशन ऑफ 1/√4x+5 असेल तर आपल्याला माहिती आहे याला कसं सॉल्व्ह करायचं. सी 1/√x इंटिग्रेशन काय, दॅट इज 2√x आहे. दॅट इज काय येणार 2√x, पण x काय माझा 4x+5. ओके. हा 4x+5 हा कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शन तुम्हाला काय सांगितलं की डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि डिवाइड करायचा.
याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, माझा 4 येईल, बरोबर. तर तो आता मल्टिप्लिकेशन मध्ये आपण अगोदर डेरिव्हेटिव्ह करत होतो, आता डिवाइड मध्ये करायचा, म्हणजे डिवाइड बाय याला काय बनेल, 4 बनेल. 4 2 1 2 2 to the 4 फायनल आन्सर बनेल दॅट इज रूट ऑफ 4x + 5/2 बनेल. म्हणजे याचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याला फास्ट मध्ये करता येईल, दॅट इज रूट ऑफ 4x + 5/2. सिंपल आहे. चलो फिर आता याला डायरेक्टच लिहितो. आता एक्झाम्पल मध्ये इथं दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 7/√x + 5 हे काय बनेल, दॅट इज -7 बाहेर घेतो, इंटिग्रेशन ऑफ दिस बनेल माझं इंटिग्रेशन ऑफ 1/√x + 5 बनेल. ठीक आहे. आता हे अप्रोच केल्यानंतर आपण याला काय बनेल, माझं इंटिग्रेशन ऑफ x + 5 इंटू x + 5 इंटू -1/2 बनेल. दॅट इज मायनस, आपण इंटिग्रेशन आपण शेवटला घेऊया, कारण हे थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर दोघांचं इंटिग्रेशन ॲट अ टाइम घेऊया. दॅट इज 1/2√x + 5. चलो इज इक्वल टू x बेस सेम आहे, इंडायसिस याचा इंडायसिस काय 1 आहे, दोघांचं ॲडिशन करा. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ x + 5 1 प्लस नाही पण मायनस घेता येईल, कारण की ते मायनस साईन आहे, -1/2 dx -7 इंटिग्रेशन ऑफ 1/2√x + 5 dx. चलो इज इक्वल टू फायनल. आता बघा x + 5 1 -1/2 केले 1/2. ओके 1/2. चलो 1/2 x + 5 dx -7 into integration of 2√x x + 5 dx. चलो देन नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ, आता हे x⁻n मध्ये बनतो आपला, म्हणजे x⁻n + 1 म्हणजे काय आपल्याला, दॅट इज x + 5 1/2 + 1/1/2 + 1 dx. इंटिग्रेशन घेतलं ना आपण, आता dx ची गरज नाही आणि इंटिग्रेशन आठवून टाका. ओके -7 इंटू, आता मी सांगितलं डायरेक्ट इंटिग्रेशन घ्या. हे 2 कुठून आणलं, हे 2 काय 1/√x, हे काय बनेल माझं इंटिग्रेशन ऑफ 1/2√x चं काय डायरेक्ट आता मी सांगितलं, दॅट इज इंटू 2 इंटू रूट ऑफ x + 5 आणि प्लस c आहे. आता याला थोडंसं मल्टिप्लाय व्यवस्थित मॉडिफिकेशन करा, दॅट इज 1 + 2 + 1 दॅट इज x⁻1 + 5 हे 1/2 + 1 हे काय बनेल 3/2 अपॉन 3/2 -7 to the 14 into root of x + 5 plus c. हा 3/2 आहे, 2 वर गेल्यानंतर 2/3 बनेल, इथे 3/2/3 बनेल आणि इथे x⁻x + 5 3/2 -14 into root of x + 5 plus c. ये मेरा फाइनल आंसर बनेगा. ओके चलो सिंपल है. चलो फिट बन गया. नेक्स्ट एग्जांपल सेम टाइप से एग्जांपल है, फोर्थ वाला तो फिफ्थ एग्जांपल हो गया. चलो फिफ्थ एक्झाम्पल बघा. अगोदरचं जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं, ओके, त्याच मेथडना किंवा त्याच अप्रोचना आपण आता हे पण एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं. ओके पण फक्त ज्यावेळेस आपण मॉडिफिकेशन करतो, जडणघडण करतो, त्यावेळेस बी केअरफुल.
कारण की डिनॉमिनेटरची टर्म आपल्याला न्यूमरेटर आणायची आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं व्यवस्थित मॉडिफिकेशन करावं लागेल. कसं करणार भाई? भाई देख यहाँ पे भाई भाई कसं करणार? चलो इथे तर मला इथं 4x - 1 आणायचं, वर 4x - 1 आणायचं आहे, तर मी न्यूमरेटरला 2 ना मल्टिप्लाय करतो. वर 2 ना मल्टिप्लाय केलं तर खाली 2 ना डिवाइड करावंच लागेल, कारण की 2 ना वर मल्टिप्लाय केलं तर खाली 2 ना डिवाइड केल्यानंतर 2 कैंसिल होईल. तो मैं यहाँ पे ऊपर मल्टीप्लाई करता हूँ 2 से. चलो देखो यहाँ पे 1/2 इंटीग्रेशन ऑफ ये 2 से मल्टीप्लाई करने के बाद ये बनेगा 4x माइनस 2 ना मल्टीप्लाय केलं ना, तर हे किती बनेल माझं 2 7 14 आणि रूटमध्ये 4x - 1 dx. आता इथे तर 4x आला, इथे -1 आहे, तो -1 + 1 डाल दो, जो 1/2 इंटीग्रेशन ऑफ 4x - 1 आणि हे माझं काय -14 + 1 डाल दो, रिमाइंडर क्या बनेगा, दैट इज 4x - 1 dx है. चलो आता हे रूट मधलं जे आहे ते दोन्ही पण याला स्प्लिट करून टाका, आणि 1/2 हे कम्प्लीट याला मल्टिप्लिकेशन, त्यावेळेस 1/2 दोघांना पण डिवाइड करून टाका. त्यामुळे 1/2 इंटिग्रेशन ऑफ हे 4x - 1 याला मी ब्रॅकेट टाकतो अगोदर, मल्टिप्लाइड बाय डिवाइड बाय 4x - 1 minus -14 + 1, that is -13, that is integration of 13 divided by that is 4x - 1 dx. ओके, अभी डिवाइड कर दिया, यहाँ पर dx लिखना मत भूलो, ये dx है 1/2. अभी 1/2 दोनों को डिवाइड करके ले लो, 1/2 दोघाला डिवाइड करून टाका, therefore 1/2 ये तो बनेगा से अगोदरचे जे एक्झाम्पल जसं सॉल्व केलं तर आपण 1/2 हे 4x माइनसला 1/2 लिहा, त्याला वर कॅरी करा, सेम स्टेप फॉलो करायचा. आणि 1/2 ये बनेगा इंटीग्रेशन ऑफ 4x - 1, ये बनेगा रूट में है ना, अभी 4x थोड़े स्टेप्स में अभी कम कर देता हूँ, ये क्या बनेगा 4x - 1, ये बनेगा -1/2 dx, माइनस बनेगा ये 1/2 मी डिवाइड केलं प्रत्येकाला, म्हणजे मल्टीप्लाई केलं, 1/2 ब्रैकेट ओपन कर दिया मैंने, 1/2 ये अंदर बनेगा इंटीग्रेशन 13 में आगे लेता हूँ, ही 13 मी पुढे घेतलं, इथे काय इंटीग्रेशन ऑफ 1/√ऑफ 4x - 1 dx. ठीक आहे, आता x इंटू x - 1 है, ये कैसा है x इंटू x⁻⁻1/2 है, ये 1 है, बेस सेम है, तर ॲडिशन करा, दॅट इज x⁻1 - 1/2, दैट इज इक्वल टू x⁻1/2. ओके, x⁻1/2 बनेगा. फाइनल यहाँ पे लिख देता हूँ 1/2, दैट इज इंटीग्रेशन ऑफ x⁻1/2 बनेगा dx. बट इथे x नहीं है, हाँ कंप्लीट टर्म लिहायला लागेल, कंप्लीट 4x - 1/2 dx मायनस याचं इंटिग्रेशन आपण फायनल घेऊया, नंतर 13/2 इंटिग्रेशन ऑफ 1/√ऑफ 4x - 1 dx. ओके, अभी इंटिग्रेशन ले लो फाइनल, दैट इज 1/2, ये क्या बनेगा 4x - 1 1/2 + 1/1/2 + 1 माइनस 13/2 इंटू 2 इंटू √4x. मी आता सांगितलं तुम्हाला, आता दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1/√x काय आहे डायरेक्ट 2 इंटू √x, दॅटफोर 2 इंटू √x काय आहे 4x - 1 डिवायडेड बाय, इथे कंपोजिट फंक्शन आहे 4x - 1, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन डिवाइड करायचा, डेरिव्हेटिव्ह काय येणार 4x - 1चा 4 येणार, 4 आपल्याला डिवाइड करावं लागेल. यहाँ पे मैंने 4 को डिवाइड कर दिया 4 से, ये बनेगा +c बनेगा, कारण कि अपन डेरिवेटिव आता घेतलेला है. चलो थोड़ा सा सिंप्लीफाई करके देते हैं, ये बनेगा, देखो यहाँ पे ध्यान दे दो, कैसा सिंप्लीफाई होगा, 3/2 बन का 3/2 हे माझं 4x - 1, ये बनेगा 3/2/3/2 माइनस 13/2, ये 2 कैंसिल होगा, डायरेक्ट यहाँ पे 13/4 लिख देता हूँ, और ये बनेगा √4x - 1 + c. और क्या सिंप्लीफाई होगा, यहाँ पे देखो 3/2 है, ये 2 ऊपर जाके डिवाइड होगा और ये कैंसिल भी होगा, देयरफॉर इज इक्वल टू 2/√4
ये 2 ऊपर जाएगा, 2/3 इंटू 4x माइनस 1 रेस टू 3/2 माइनस 13/4 रूट ऑफ 4x माइनस 1 प्लस c। 2 कैंसिल होगा। अभी मेरा फाइनल आंसर लिख देता हूँ, दैट इज 1/3 4x माइनस 1 रेस टू 3/2 माइनस 13/4 इंटू रूट ऑफ 4x माइनस 1 प्लस c। ये मेरा फाइनल आंसर। ठीक है, कोई दिक्कत इसमें मेरे को नहीं लगता दिक्कत है, क्योंकि 2 एग्जाम्पल हमने सिमिलर टाइप के कर दिए हैं, लेकिन आंसर तो कुछ अलग ही बता रहा है। ओके, क्लियर है। चलो नेक्स्ट एग्जांपल, 5th बन गया। 7वां एग्जांपल बोल गया, 6th एग्जांपल बोल गया। सिक्स्थ एग्जांपल, इंटीग्रेट sin 4x अपॉन cos 2x dx। अभी ध्यान देतो, सी आतापर्यंत आपण अल्जेब्रिक फंक्शन बघत होतो। अल्जेब्रिक फंक्शनचे आपल्याला आपण इंटिग्रेशन बघितलं, आता ट्रिग्नोमेट्रिक चालू होतं। या एक्झाम्पलमध्ये बघा, दॅट इज sin 4x कसं बघणार आपण, या एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार। sin 4x आता अल्जेब्रिक नसल्यामुळे आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर यामध्ये आपल्याला फंद्यामध्ये पडायचं नाही। चलो sin 4x आहे, cos 2x आहे। इथून आता आपल्याला क्वेश्चन अप्रोच चेंज करायचा, अल्जेब्रिक नाही तर ट्रिग्नोमेट्री। तर फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला काहीतरी मॉडिफिकेशन, एक क्वेश्चनला मॉडिफिकेशन करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे। फॉर्म्युलेचं ट्रिग्नोमेट्री म्हणलं की फॉर्म्युलेज। चलो आता sin 4x आहे अपॉन 2x आहे, तर यात कसा अप्रोच करणार असेल आपल्याला, काय एक तर cos 2x चा फॉर्म्युला बघायला लागेल, देन sin 4x चा कोणताही फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे, पण sin 4x किंवा sin 2x चा फॉर्म्युला आपण यासाठी यूज करू शकतो का ते पण बघा। cos 2x चा फॉर्म्युला आपण कोणते आपले फॉर्म्युले cos 2x चे, सी cos 2x इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर x माइनस 1 cos 2x minus is equal to 1 minus 2 sin square x, then cos 2x is equal to cos square x minus sin square x। आता जर मी समजा cos 2x ला या 3 मध्ये कोणताही टर्म आपण रिप्लेस करू शकतो का, असे 2 अपॉन cos स्क्वेअर x माइनस 1 आहे, ही जर रिप्लेस केल्यानंतर वरची टर्म कॅन्सल होईल का, नाही होऊ शकत, कारण ही जर स्क्वेअर आहे आणि 4x आहे, हे स्क्वेअर आहे आणि इथे अँगल कोणता आहे, इथं 4x आहे, इथं x आहे, तर नाही करणार। सेकंड वाली cos 2x इज इक्वल टू 1 माइनस 2 sin स्क्वेअर आहे, इथे पण बघा 2 sin स्क्वेअर x आहे, कॅन्सल होईल का, नाही, कारण की अँगल इथं x आहे आणि ते काय 4x आहे, नाही करू शकत। cos स्क्वेअर x sin स्क्वेअर x तो पण नाही आपण यूज करू शकत, तर याला डिनॉमिनेटरला आपण काहीच करू शकत नाही। आता वर बघू sin 4x ला, sin 4x चा आपल्याकडे कोणताही डायरेक्ट फॉर्म्युला नाही आहे, तर पण आपल्याकडे sin 2x चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, दॅट इज sin 2x इज इक्वल टू काय, दॅट इज 2 sin x cos x आहे, बरोबर ना, लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या। sin 2x चा फॉर्म्युला काय आहे, sin 2x इज इक्वल टू 2 sin x cos x आहे, म्हणजे हा जो अँगल असतो 2 त्याचा हाफ करावा लागतो, इथे सिंगल बनतो, समजलं। म्हणजे इथे समजा sin 4x असेल तर इथे काय बनेल, sin 2 इंटू sin हाफ करायचं ना, 4 इथे तिथे काय बनेल 2x आणि cos 2x बनेल, समजलं। जर समजा इथे sin 6x असेल तर 2 इंटू
इथे काय बनेल माझं साईन, हा अँगल हाफ करायचा म्हणजे काय देईल 3x cos 3x बनेल. लक्षात आलं? नीट लक्षात घ्या, कारण नेक्स्ट एक्झाम्पल पण आपल्याला हेच अँगल यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. sin 6x ला हे झालं. आता डायरेक्ट डिवाइड होणारे अँगल्स म्हणजे 2 ला मी 1 करू शकतो, 4 ला डिवाइड बाय 2 केल्यानंतर माझं 2 बनतो, 6 ला डिवाइड केल्यानंतर 3 बनेल. बस समजा अँगल जर तुमचा sin 5x असेल तर कसं बनणार, दॅट इज 2 इंटू sin 5x बाय 2. ओके, हाफ करायचा ना त्यामुळं, आणि cos 5x बाय 2. आलं लक्षामध्ये? कारण की 5/2 डिवाइड होत नाही डायरेक्ट, ते पॉईंट मध्ये लिहायचं नाही किंवा पॉईंटमध्ये आन्सर नाही लिहायचं, आणि 5/2 हे पण डिवाइड होत नाही, त्यामुळं ते 5 डिवायडेड बाय 2 तसंच ठेवतो आपण. इथे डायरेक्ट इथे काय होतं, आपण इथे 6 आहे ना, 6 ॲक्च्युली याला कसं लिहितात, दॅट इज sin 6x डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजे 2 1 2 2 3, म्हणजे फक्त याला आपण लिहितो sin 3x लिहितो याला. ओके, पण इथे कट होत नाही त्यामुळे तसं अँगल राहून द्यायचं. साइन आता आपल्याला कोणता घ्यायचा आहे, sin 4x घ्यायचा. sin 4x आहे म्हणजे आपला काय आन्सर काय बनेल, 2 sin 2x cos 2x. लिख दो फिर, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin 4x काय फॉर्म्युला आपला, ये वाला फॉर्म्युला, दैट इज 2 sin 2x cos 2x अपॉन cos 2x dx. ओके, बघा आता cos 2x कट झाला, माझा राहिलं फक्त इंटिग्रेशन. आता 2 हा बाहेर घेतो, 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ sin 2x dx. बरोबर आहे ना? आता इथे बघा, सी sin 2x डायरेक्ट इंटिग्रेशन नाही, पण इंटिग्रेशन ऑफ sin x आहे ना आपल्याकडे, इंटिग्रेशन ऑफ sin x ते काय आहे, इंटिग्रेशन ऑफ sin x इज इक्वल टू मायनस cos x आहे. पण इथे अँगल कोणता माझा 2 आहे, जो अँगल मल्टिप्लिकेशन मध्ये असते त्यावेळेस हा कंपोजिट फंक्शन आहे. 2x काय आहे, हा कंपोजिट फंक्शन आहे. तर कंपोजिट फंक्शनला डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याचं आपण डिवाइड करायचं इंटिग्रेशन मध्ये. म्हणजे याचा समजा आता इंटिग्रेशन ऑफ sin x काय, sin 2x काय इज इक्वल टू मायनस cos 2x, आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 2 येतो, तो डिवाइड करायचा, दॅट इज 2. 2 कट नाही होता, इथे 1/2 येतो. ओके, तर तसंच इथं इंटिग्रेशन ऑफ sin 2x काय बनेल माझं, इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ sin x, that is sin 2x minus cos 2x divided by 2 plus c. 2 cancel away, that is equal to राहिला फक्त minus cos 2x plus c. हे माझं फायनल आन्सर. बहुत इजी है. चलो ये बन गया 6th. चलो 7वां एग्जाम्पल सॉल्व करूया. 7व्या एक्झाम्पल साठी आपले हे फॉर्म्युला लागणार, मी तसेच ठेवतो त्यामुळं. 7th एग्जाम्पल मैं लिख देता हूँ. 7th एग्जाम्पल, दैट इज इंटीग्रेशन ऑफ I is equal to